कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. Dear children, my name is Ravindra R. Madhale. Today we have one more lesson for our discussion, and that lesson is the discovery. Our discussion will be on what type of questions will be there from this lesson. Dear children, you all have already studied the story of this lesson, and now we are going to discuss on what type of questions will be there. In the examination, there may be 2 marks questions, 3 marks questions, and also 4 marks questions on this lesson. First, in this video, we are going to discuss on what kind of questions, especially 2 marks questions, can be asked from this. Okay, let's begin. The first question is like this. There are limits to patience, says Digo. What does this suggest about Digo's state of mind? मुलांनो, अशा प्रकारचे प्रश्न उत्तर लिहित असताना अगोदर आपल्याला त्या धड्याचे जे सारांश आहे, त्याची जी समरी आहे ते आपल्याला कळणे गरजेचे असेल. त्यासाठी आपल्याला आता हा स्टोरी शिकवलेली आहे, त्यासाठी आपल्याला ही स्टोरी माहीत आहे असं समजून मी ह्याची चर्चा करत आहोत. आता दुसरा पॉईंट म्हणजे आपल्याला हा प्रश्न सुद्धा कळला पाहिजे. प्रश्न काय आहे, काय विचारलेलं आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. तर प्रश्न असा आहे, देर आर लिमिट्स टू पेशन्स, सेज डिगो. त्या धड्यामध्ये असं एक वाक्य आहे. डिगो कुठेतरी म्हणतो की जी पेशन्स आहे, संयम आहे, त्यालाही मिती असते असं काहीतरी म्हटलेलं आहे. तर आता प्रश्न असा आहे की ह्या वाक्यामध्ये डिगो ज्यावेळी असं म्हणतो तेव्हा त्याची मनस्थिती कशी होती. आता ह्याचं उत्तर आपल्याला माहीत आहे. काय माहीत आहे अगोदर आपल्याला ते मराठीमध्ये समजून घ्या. तर काय आहे, डिगो हा एक नाविक होता आणि तो त्या कोलंबसच्या विरोधात बंड करत होता. त्याला परत जायचं होतं. तो सगळ्या नाविकांचा जसा की लीडर असल्यासारखा असतो आणि त्याला परत जायचं असतं. त्यासाठी तो नाराज असतो. हे आपल्याला सगळं काही लिहायचं आहे. तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपण इंग्रजीमध्ये कसं लिहायचं साध्या सोप्या भाषेमध्ये, तर असं लिहू शकता. डिगो हॅड लॉस्ट होप अँड ट्रस्ट इन रिचिंग अ शोर or discovering the new land. Several days had gone by on the ocean, and Digo and all other sailors began to feel homesick and wanted to return back to Spain. So he expressed his impatience with the above words. असे लिहू शकता. आता दुसरा प्रश्न ह्याच धड्यातला असा सुद्धा विचारला जाऊ शकतो. प्रश्न असा आहे, Who do you think has the lives of 50 sailors in his hands and how? आता प्रश्न काय आहे, अगोदर प्रश्न समजून घेऊया. कोणाच्या हातामध्ये 50 लोकांचा जीव आहे आणि तो कसा. आता आपल्याला माहित आहे की कोलंबस हा त्या टीमचा कॅप्टन आहे आणि त्याच्यासोबत 50 नाविक आहेत. आता ही जी 50 नाविक आहेत ह्या सगळ्यांचा जीव कोलंबसच्या हातामध्ये आहे. तर ते कसं हे असं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर आता ह्याचं उत्तर आपण लिहित असताना अगोदर हे आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. तर काय, आता जे सांगितलं ना, तो कॅप्टन आहे, 50 लोकांची टीम आहे, त्याला आम्ही क्रू मेंबर्स म्हणतो. त्याची एक टीम आहे आणि त्या सगळ्यांचा जीव त्याच्या हातामध्ये आहे. ते परत जायला फोर्स करत आहेत आणि तो जायला परमिशन देत नाही. हे सगळं काही आपल्याला लिहायचं आहे. कसं लिहायचं, कोलंबस हॅड द लाईव्स ऑफ 50 पीपल इन हिज हँड्स. Columbus was the captain of the ship. He was in search of the new land, but he was not successful yet. Many days had passed and the sailors were restless and they were not as ambitious as Columbus. They all wanted to go back home because they were homesick. Columbus as a captain did not want to go back. तर हे होतं ह्या प्रश्नाचं उत्तर.
आता तिसरा प्रश्न आहे, नेक्स्ट प्रश्न आहे असा, व्हॉट इज टर्म्ड ॲज हिज वर्स्ट एनिमी बाय कोलंबस. असं म्हणजे काय, कोलंबस एका जागी म्हणतो की असं कोणीतरी त्याचा एकटा वैरी आहे. तर तो कोण, आपल्याला माहित आहे एका वाक्यामध्ये त्यानं म्हटलेलं आहे की माझी जीभ जी आहे ती जीभ माझी खरी शत्रू आहे असं म्हटलेलं आहे. हेच वाक्य आम्ही इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. कसं, कोलंबस फेल्ट व्हेरी सॉरी बिकॉज ही हॅड अ शॉर्ट टेम्पर. ही हॅड अन unbridled tongue which spoke things in anger and it was his worst enemy असं म्हटलेलं आहे. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण असे लिहू शकता. आता दुसरा प्रश्न असा आहे, कोलंबस इज ऑलवेज फ्युरियस वेन ही हिअर्स द सॉन्ग, व्हॉट मेक्स हिम रिॲक्ट सो. आता बघा, त्या धड्याच्या सुरुवातीला एक कविता आहे. जे नाविक आहेत ते रागानं दारू पिऊन जे गाणं म्हणतात, जेव्हा जेव्हा त्यानं तो गाणं ऐकतो त्याला राग येतो, त्याचं डोकं फिरतं. तर असं का, ह्याविषयी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना अगोदर आपल्याला हे आन्सर, ह्याचं उत्तर आपल्याला मराठीमध्ये हे अगोदर ठाऊक असणे गरजेचं आहे. तर काय, कोलंबस हा त्या शिपचा लीडर होता, कॅप्टन होता आणि सगळ्या नाविकांना परत जायचं होतं, पण तो परत जाऊ दिला नाही. त्यानंतर ते जे लोक होते ते ऑर्डिनरी सामान्य लोक होते आणि त्यांनी रागाने काय करायचे, दररोज संध्याकाळी ते प्यायचे आणि दंगा करायचे. असं जे आहे हे आन्सर आपण इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. तर हे कसं लिहायचं बघा, असं, कोलंबस वॉज द कॅप्टन अँड ही हॅड अ रिस्पॉन्सिबिलिटी. ही वॉज नॉट रेडी टू गिव्ह अप हिज वॉइस ऑर सर्च फॉर द न्यू लँड. The sailors were ordinary people and that's why they every day in the evening they drank and sang. They had lost faith in Columbus. They had lost trust in Columbus. So to show their unwillingness to continue on the fruitless journey, the sailors drank every day. So that's why whenever he heard the song he was restless or Columbus was furious असं लिहू शकता. आता दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, why do you think पेपे prefers to be in the company of Columbus. आता बघा, त्या धड्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत त्यामध्ये एक कॅरेक्टर असं आहे, त्या कॅरेक्टरचं नाव आहे पेपे. तर हा पेपे कोण, पेपे लहान मुलगा आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पेपे कोलंबसला एकदम निष्ठावंत आहे, एकदम लॉयल आहे आणि कोलंबसवर त्याचा विश्वास आहे, त्यासाठी तो कोलंबस सोबत असतो. हेच वाक्य आम्हाला इंग्रजीमध्ये कसं लिहायचं तर ते तुम्ही असं लिहू शकता, पेपे वॉज अ यंग बॉय. ही हॅड ग्रेट रिस्पेक्ट अँड ॲडमिरेशन इन कोलंबस. पेपे वॉज ओबिडियंट, लॉयल अँड डिवोटेड सर्वंट ऑफ कोलंबस. The seamen were against Columbus. So Pepe prefers to be in the company of Columbus. असं हे लिहू शकता. आता ह्यानंतरचा प्रश्न ह्या धड्यामध्ये असा येऊ शकतो, हे सगळे जे प्रश्न आहेत हे सगळे 2 अंकाचे प्रश्न आहेत. आता एक सिंपलसा प्रश्न असा असो, म्युटिनी इज अन अगली वर्ड सेज डिगो. इज म्युटिनी अन अगली वर्ड, इफ सो व्हाय. त्यामध्ये म्युटिनी नावाचा एक शब्द आहे बघा धड्यामध्ये आणि असं एक वाक्य आहे, म्युटिनी इज अन अगली वर्ड. आता म्युटिनी म्हणजे काय, म्युटिनी म्हणजे दंगा, शिपाई दंगा असा ऐकलाय, शिपाई दंगा. तर हा दंगा नावाचा जो शब्द आहे तो वाईट आहे का आणि असेल तर ते कसे असं विचारलेलं आहे. तर आता तुम्ही सांगा, हा शब्द वाईट आहे का, नाही, मग काय वाईट आहे तर त्याच्या ज्या भावना आहेत त्या वाईट आहेत. हे आपण इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. काय, the word mutiny is not an ugly word. Then what is bad? That the feeling of mutiny is ugly. So when the seamen showed and expressed their rebellion, Digo tells it literally that mutiny is an ugly word. असं तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. आता आणखी एक प्रश्न असा आहे,
फार वेळा हा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि तो आहे असा: वाय डू द क्रूमेट्स ऑफ कोलंबस फील डेस्परेट? जी कोलंबसची टीम होती आणि त्यामध्ये जे नाविक होते ते सगळे नाराज झालेले, हताश झालेले, त्यांना घरी जायचं होतं. तर असे का, असा प्रश्न विचारलेला आहे. तर ज्यांना स्टोरी माहीत आहे त्यांना हे कळत असेल, आता कळेल असेल की ते सगळे गाव सोडून भरपूर दिवस झालेले महिना शिपमध्ये, जहाजमध्ये प्रयाण करत होते. त्यांना घरी जायचं होतं, घरची आठवण यायची आणि त्यासाठी ते कोलंबस बरोबर भांडत होते. तरीसुद्धा कोलंबस त्यांना जायला परमिशन देत नव्हता. हे आपल्याला इंग्रजीमध्ये असं लिहायचं आहे: ऑल द सेलर्स अँड क्रूमेन had lost faith and trust in Columbus. So they felt that Columbus was wrong and did not know the route. So they wanted to go back to Spain or to their families. That's why the seamen got desperate. And then they were ready to rebel against Columbus and even they wanted to kill him also. असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर हे जे होते ते प्रश्न. आता आणखी काही प्रश्न 2 अंकाचे ह्या धड्यामध्ये असे विचारले जाऊ शकतात. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे: डिस्क्राईब द अपीअरन्स ऑफ कोलंबस. कोलंबस कसा होता दिसायला, त्याच्या अपीअरन्स बद्दल लिहायचं आहे. त्याचा देखावा कसा होता हे लिहायचं आहे. आपल्याला आता ठाऊक आहे कोलंबस कसा होता म्हणायचा. एक तर 46 वर्षाचा, दष्टपुष्ट होता, केस जे होते पांढरे होते, असं काही आपल्याला लिहायचं आहे. हेच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये कसं लिहायचं, तर हे बघा असं लिहायचं: कोलंबस वॉज अ टॉल, वेल बिल्ड मॅन ऑफ 46. हिज हेअर वॉज प्रीमॅच्युअरली व्हाईट, कॉम्प्लेक्शन फेअर, ऑलमोस्ट रेडी. ही वॉज अ मॅन ऑफ क्विक temper and irritability, and he could control both only with an effort. असं सुद्धा ह्याचं आपण उत्तर लिहू शकतो. कोलंबस बद्दल आणखी एक प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो: डिस्क्राईब द कॅरेक्टर ऑफ कोलंबस. जे कोलंबसचं कॅरेक्टर आहे त्याच्याविषयी लिहा. आता ह्याचं अपीअरन्स लिहायचं नाही, त्याचं कॅरेक्टर कसं होतं हे आपल्याला लिहायचं आहे. तर कसा होता कोलंबस जो आहे तो एक विजनरी होता, दूरदृष्टीवान होता. त्याला जे भूभाग शोधायचा आहे ते मिळणार ह्याच्यावर त्याला विश्वास होता आणि तो स्पेनच्या राजाला कन्व्हिन्स केला की मला ह्यासाठी मदत कर. हे सगळं आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. तर काय लिहू शकतो आपण, तर हे बघा: कोलंबस वॉज अ ग्रेट विजनरी. He had complete belief in the presence of the new world beyond the vast scene. He was able to persuade the king to sponsor him on the trip. He set sail with a crew of sailors having absolutely no idea of what lay ahead. Despite months of sailing, they did not see any sign of land. This created a sense of mutiny among the sailors. But Columbus did not yield to their words and forged ahead. The situation became quite tense with the sailors that the sailors planned to murder him. Though he was aware of this plan, he did not lose his determination. With patience and firm authority, he was able to quell the revolt. असं सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. आता नेक्स्ट प्रश्न असा आहे: व्हॉट डिड कोलंबस रिअलाइज ड्युरिंग द वॉयज ऑफ डिस्कवरी. आता ही जी घटना आहे ह्या घटनेमध्ये शेवटच्या भागामध्ये कोलंबसला असं वाटलं लागतं की असं जे काम करत असताना एकट्यानंच केलेलं बरं असतं, असं काहीतरी वाटू लागतं. त्यासाठी प्रश्न काय विचारलाय: व्हॉट डिड कोलंबस रिअलाइज ड्युरिंग द वॉयज ऑफ डिस्कवरी. ही जी वॉयज आहे डिस्कवरीची, यामध्ये त्यानं काय शिकलं आहे आणि त्याला काय कळलं आहे
असं लिहायचं आहे. तर ह्याचं उत्तर आपण असं लिहू शकतो, ड्युरिंग द वॉयेज ऑफ डिस्कवरी कोलंबस डिस्कवर्ड वन थिंग very clearly. He discovered that when a man is given a vision, he must follow it alone. असं कोणतंही मोठं काम करत असताना ते एकट्यानंच केलेलं बरं असतं, नाहीतरी असे अडथळे येऊ शकतात असं त्याला वाटलं. आणखी एक वाक्य तुम्ही वाढवू शकता, लॉयल्टी इज नॉट अ परमनंट व्हॅल्यू अँड डिसिप्लिन, ड्युटी अँड ओबिडियन्स burst like bubbles when faced with problems. No one comes to one's support during difficult and testing times. ज्यावेळी कष्टाचे दिवस असतात, संकटाचे दिवस असतात, त्यावेळी आपल्याला मदतीला कोणीही येऊ शकत नाही, हे कोलंबसला त्या जर्नीच्या वेळी त्याला समजलं. आता बघा, नेक्स्ट प्रश्न ह्यामध्ये असा आहे, हू हॅज इम्प्लिसिट ट्रस्ट इन कोलंबस, हाऊ डू यू नो. आता ह्या धड्यामध्ये भरपूर असे कॅरेक्टर्स आहेत, पात्र आहेत. त्यामध्ये एकच पात्र असं आहे जे कोलंबसला लॉयल आहे, निष्ठावान आहे, कोलंबस सोबत असणारा माणूस आहे. बाकीचे सगळे त्याच्या विरोधात होते. एकच असं कॅरेक्टर आहे की त्याच्या सोबत असतं. तो कोण आणि ते कसं, ह्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. आता साहजिकच आपल्याला आठवण आलेलं असेल, आपल्याला लक्षात आलं असेल की तो व्यक्ती कोण आहे. त्या व्यक्तीचं नाव होतं पेपे. ऑलरेडी त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. पेपे जो आहे तो कोलंबसला एकदम लॉयल होता, निष्ठावान होता, त्याच्या सोबत असायचा. आणि एक काळ तर असा आला ज्यावेळी त्या नाविकाने त्याला मारायचा प्रयत्न केला तर त्यांच्यामध्ये त्यानं थांबला येऊन आणि म्हणाला, अगोदर माझा मर्डर करा, अगोदर माझा खून करा, नंतर कोलंबसचा. ही सगळी घटना आपल्याला ह्या 3 अंकाच्या प्रश्नामध्ये आपण लिहायचं आहे. अ यंग बॉय नेम्ड पेपे has complete trust or faith in Columbus. He doesn't spend his time with the sailors because he knows they drink and sing. So he prefers to spend most of his time with Columbus. When the sailors come to attack him, he stands in front of them and says, "First you have to kill me before they could even टच कोलंबस." असे हे जे आहेत हे 2 अंकाचे आणि 3 अंकाचे जे प्रश्न आहेत ह्या धड्यामध्ये आपणाला विचारले जाऊ शकतात. आता काही प्रश्न 4 अंकाचे सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यासाठी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त 2 अंकाचे प्रश्न ह्या धड्यामध्ये कसे विचारले जाऊ शकतात आणि त्यांचे उत्तर कसं लिहायचं ह्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया दुसऱ्या एका विषयाबद्दल. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.